अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। बघताना बघा 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या 4 डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती। बघा, दत्त जयंती ही प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते। प्रत्येक वर्षी बघा, दत्त जयंती ही मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत पवित्र तिथीला येते। आपण दत्त जयंती निमित्त 21 दिवस 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो। आता बरेच असे स्वामी मठ असतील किंवा बरेच असे स्वामींचे मंदिर असतील की जिथे 21 दिवस अगोदरपासून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झालेली आहे। बरेच लोक घरातच गुरुचरित्र पारायण करतात, बरेच लोक सारामृत पारायण करतात। प्रत्येक जण आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्की करतो, कारण दत्त जयंती ही तिथी बघा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी, आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि आपल्यावरती अखंड गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तुम्ही असाल, मी असेल, आपण बऱ्याच वेळा ठरवतो की या दत्त जयंतीनिमित्त मी सुद्धा गुरुचरित्र पारायण करणार किंवा मला सुद्धा करायचं आहे। आपण ठरवतो, पण प्रत्यक्षात ते घडत नाही। एकतर सुतक येतं, सुयेर येतं किंवा बऱ्याच वेळा काहीतरी अडचण येते, एखादा अपघात घडतो किंवा मग गुरुचरित्राचे नियम इतके कठीण असतात की ठरवूनही आपल्याला हे पारायण करता येत नाही। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुचरित्राचे अत्यंत सोपे नियम सांगणार आहे। खूप कठीण नियम पाळण्याची काही गरज नाही, साध्या सोप्या गोष्टी सांगणार आहे। या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, या गोष्टी तुम्ही पाळल्या आणि त्यानुसार जर तुम्ही पारायण केलं, संपूर्ण पारायणाचं फळ तुम्हाला मिळेल। शिवाय लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपल्या मनात असतं, आपण खूप ठरवतो की मी हे करणार, तेव्हा दत्त महाराज आपल्याकडनं ते घडवून घेतात। दत्त महाराज जे आहेत ते आपल्याकडनं ते पूर्ण करून घेतात। म्हणून पूर्ण मन शुद्ध ठेवायचं आहे, मनात एकच ठेवायचं आहे की यावेळेस मला हे गुरुचरित्र पारायण जे आहे ते करायचं आहे। पण तरीही चुकून माकून तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्यच झालं नाही, तर त्याऐवजी सुद्धा मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे। ही सेवा जरी तुम्ही केली तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं जे फळ आहे हे फळ तुम्हाला प्राप्त होईल। बघा, ज्या ज्या लोकांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी या 27 तारखेपासून हे पारायण सुरू करायचं आहे। 4 तारखेला दत्त जयंती आहे, 4 तारखेला बरोबर आपली पारायणाची सांगता होते, पारायणाचं उद्यापन होतं। म्हणजे 27 तारखेला सुरू करायचं आणि 4 तारखेला आपलं गुरुचरित्र पारायण जे आहे ते संपवायचं। आता बघा, गुरुचरित्र पारायण म्हटलं की बऱ्याच लोकांच्या मनात विचार येतो की एकच भाजी 7 दिवस खायची का, एकच अन्न 7 दिवस ग्रहण करायचं का? तर मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला काही पथ्य असतील, काही तुमच्या पाठी डॉक्टरांचे नियम असतील, काही जर तुम्हाला फिजिकल कंडिशन असेल की तुम्ही हे खाऊ शकत नाही, तुम्हाला आळीपाळीने वेगवेगळ्या गोष्टी खाव्या लागतात, तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला वेगळी कुठली भाजी पाहिजे, कडधान्य पाहिजे, तुम्ही खाऊ शकता। 7 दिवस तुम्ही रोज वेगळं खाल्लं तरीही चालेल। फक्त लक्षात ठेवा, जे पण तुम्ही खाल, मेथीची भाजी खाल, कडधान्यांमध्ये तुम्ही चवळी खाल किंवा मग शापूची भाजी खाल, कुठलीही भाजी खाल, लक्षात ठेवा फक्त त्या भाजीमध्ये लसूण आणि कांदा नसावा। लसूण आणि कांदा हे तामसी पदार्थ आहेत आणि तामसी पदार्थ हे गुरुचरित्र पारायणामध्ये वर्जित आहेत। त्यामुळे याच 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। बाकी 7 दिवस तुम्ही वेगवेगळं काहीही खाल्लं तरीही चालेल। आता मांसाहाराबद्दल मी बोलत नाही, कारण प्रत्येकालाच ते माहिती आहे की मांसाहार चुकूनही आपण या पारायणामध्ये आपण बघत सुद्धा नाही। ठीक आहे, तर ही पहिली गोष्ट। बघा, बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई, मी खात नाही, मी ग्रहण करत नाही, मी सगळे नियम पाळतीये, पण माझ्या घरातले लोक आहेत ते ऐकत नाही, त्यांना मांसाहार करून द्यावं लागतं किंवा ते लोक नाही ऐकत। अशा वेळेस मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे, त्या लोकांना खायचं आहे, तुमच्या पतीला खायचं आहे, तुमच्या सासऱ्यांना खायचं आहे, तुमची जाऊबाई असेल, तुमच्या सासूबाई असेल, तर त्यांना बनवायला सांगा। तुम्ही त्यांना बनवायला सांगा, ती त्यांची इच्छा, ते ऐकतच नसेल त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही। तुम्हाला एकदम तुम्ही पूर्ण व्हेजिटेरियनच आहात, तुम्ही खात नाही आहात, ह्या 7 दिवसांमध्ये तुम्ही हे पाळणार आहात, हा तुमचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला ते करायचं आहे। पण जर ते लोक ऐकत नसेल त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही। पण या गोष्टीसाठी तुमचं जे पारायण आहे ते थांबवू नका किंवा पारायण करण्याची जी तुमची इच्छा आहे ती सुद्धा अडवू नका। तुम्ही 7 दिवस आपापलं पारायण करून घ्या।
त्या लोकांना खायचं असेल तर एक तर त्याला सांगा की तुम्ही बाहेर जाऊन खा किंवा हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही खा किंवा घरामध्ये तुमचे सासू किंवा अजून कोणी असेल तर त्यांना बनवायला सांगा, फक्त तुम्ही त्याला हात लावू नका. ठीक आहे. आता तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळा असं होतं की गुरुचरित्र पारायण जे आहे हे झोपेमुळे रद्द केलं जातं. कारण मी आमच्याच शेजारच्या एका ताईंकडनं ऐकलं की माझी पाठ खूप दुखते, मला खाली बसता येत नाही, थोडा वेळ बसू शकते, जास्त वेळ बसू शकत नाही, रात्री मी झोपू शकत नाही, म्हणून गुरुचरित्र पारायण त्यांच्याकडे राहतं. बघा, मी नेहमीच तुम्हाला सांगत असे, श्रद्धा महत्त्वाची, मनात असणारा भाव खूप महत्त्वाचा असतो. जेवढं प्रामाणिकपणे तुम्ही करता, जेवढे श्रद्धेने तुम्ही करता, तेवढं तुमची जी भक्ती आहे ना ती देवापर्यंत पोहोचते आणि देव ती स्वीकारतो. जर तुम्हाला फिजिकल काहीतरी कंडिशन आहे, तुम्हाला नाहीच जमत, खाली झोपणं शक्यच नाही, खाली बसणं शक्य नाही आहे, अशा वेळेस तुम्ही देवघराच्या समोर एखादा चौरंग ठेवा, एखादी खुर्ची ठेवा, आपल्या समोरसुद्धा काहीतरी एखादा टेबल ठेवा, त्याच्यावरती एखादं छान कापड ठेवा आणि त्याच्यावरती गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवा आणि तुम्ही वरती बसूनसुद्धा पठण करा. तुम्हाला रात्री नाहीच खाली शक्य बसणं, तुम्ही बेडवरती पलंगावरती कुठेही झोपा, चालेल, कुठेही तुम्ही झोपू शकता, असं काही नाही. फक्त लक्षात ठेवा, या 7 दिवसांमध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण मनापासून करायचं आहे, पूर्ण श्रद्धेनं करायचं आहे, पूर्ण भक्तिभावाने करायचं आहे. या 7 दिवसांमध्ये तुम्हाला कुणाशी वाद घालायचे नाही आहेत, या 7 दिवसांमध्ये कुणाशी मोठ्यानं बोलायचं नाही आहे, या 7 दिवसांमध्ये कुणाला त्रास होईल, कुणी आपल्यामुळे रडेल किंवा आपल्यामुळे कुणाला इजा होईल असं अजिबात वागायचं नाही आहे. हा नियम महत्त्वाचा आहे की दुसऱ्यांशी चांगलं वागा, चांगलं बोला, श्रद्धा ठेवा आणि मनापासून करा. हा गुरुचरित्र पारायणाचा सर्वात मोठा नियम आहे. बघा, गुरुचरित्र पारायण करत असताना असं म्हटलं जातं की दत्तगुरू हे साक्षात आपल्याला दर्शन देतात. जेव्हा आपण पारायण करायला बसतो तेव्हा ते अवतीभोवती कुठेतरी म्हणजे भ्रमंती करत असतात, आपल्या अवतीभोवतीच ते असतात आणि या 7 दिवसात कुठले ना कुठले दृष्टांत ते देतात. आता जेव्हा 7 दिवस तुम्ही हे पारायण करताय, तुम्हाला दत्तगुरूंची प्रचिती हवी आहे, दत्तगुरूंचे तुम्हाला आशीर्वाद हवे आहेत, तर या 7 दिवसांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, खोटं बोलणं टाळा. मगाशी जसं मी सांगितलं तसं कुणालाही इजा पोहोचवणं किंवा त्रास देणं जे आहे ते टाळा. या 7 दिवसांमध्ये लक्षात ठेवा, या 7 दिवसांमध्ये तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. बऱ्याच वेळा पारायण करतो, तिथे वाचतो, पण लक्ष दुसरीकडे असतं, तर ही गोष्ट टाळा. शक्य तितकं पारायणामध्येच मग्न राहा, शक्य तितका वेळ त्या पारायणामध्येच, म्हणजे ज्या ज्या ओव्या तुम्ही वाचाल ते चित्र डोळ्यासमोर आणा, सतत दत्त महाराजांना समोर ठेवूनच ते पारायण पूर्ण करा. जर मनापासून श्रद्धेने, पूर्ण आत्मीयतेने हे पारायण तुम्ही पार पडलं, तुम्हाला सांगते कुठल्या दिवशी दत्त महाराज तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आता जो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी ताई उद्यापन केलंच पाहिजे का, त्या दिवशी सवाष्ण भोजन केलंच पाहिजे का, आमची एवढी ऐपत नाही. तुमच्याकडे काहीच नसेल, तुमच्याकडे काहीच नसेल, ताई आम्ही साडी नाही घेऊ शकत, आम्ही ब्लाऊज पीस पण नाही घेऊ शकत, आम्ही कोणाला काही देऊ शकत नाही, ठीक आहे, तुम्ही मनापासून पारायण करा, चालेल. घराच्या शेजारी आजूबाजूला कुणीतरी असेल सवाष्ण किंवा कुणीतरी कुमारिका वगैरे असेल, कुणीतरी तुमच्या आजूबाजूला सौभाग्यवती असेल, लहान मुलं असतील, एक वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडी साखर घालायची आणि चमचाभर साखर प्रत्येकाला देऊ करायची. आता साखर प्रत्येकाला आपण वाटू शकतो, एक 4-5 जणांना तुम्ही साखर वाटली या उद्यापनानंतर, या पारायणाच्या सांगतीला, तरीही खूप आहे. बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा बरीच लोक विचारतात की ताई पारायणाचा कालावधी हा सकाळी किंवा रात्री संध्याकाळचाच असावा का? तुम्हाला सकाळी वेळ नाही, तुम्ही दुपारी केलं तरीही चालेल, दुपारी वेळ नाही तुम्ही संध्याकाळी करा, आणि संध्याकाळीही वेळ नसेल तर तुम्ही 7-8च्या दरम्यान केलं तरीही चालेल. पुन्हा एकदा सांगते, श्रद्धा महत्त्वाची. जेवढ्या तुम्ही विश्वासाने कराल आणि जेवढ्या श्रद्धेने तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचं फळ मिळतं. आता ज्यांना इच्छा असूनही गुरुचरित्र होत नाही, त्या इच्छा आहे पण नाही, आमच्याकडनं होत नाही, आम्हाला नाहीच जमणार, आम्हाला दुसरा एखादा उपाय सांग, त्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगेल की मार्केटमध्ये कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्यांच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र मिळतं. म्हणजे गुरुचरित्र मोठी पोथी असते, त्याच्यापेक्षा थोडी छोटी पोथी असते, तिला संक्षिप्त गुरुचरित्र म्हणतात. गुरुचरित्रामध्ये जे सार आहे ते संपूर्ण संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये आहे. तुम्हाला मोठा ग्रंथ वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही या दत्त जयंतीनिमित्त ही छोटी पोथी तरी आणा आणि या छोट्या पोथीचं तरी पारायण करा.
संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केल्याने सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचंच पुण्य लाभतं। हे पारायण सुद्धा तुम्ही 8 दिवस करू शकता, म्हणजे करायचं असेल तर 27 पासून 4 तारखेपर्यंत करू शकता। नाही तुम्हाला एवढे दिवस शक्य नाही, आम्ही बाहेर चाललो, लग्न आहे, पूजा आहे किंवा अजून काहीतरी फिरायचं आहे, काही असेल तुमचं, तुम्हाला नाही शक्य तर तुम्ही हे पारायण 3 दिवशी हे करू शकता। म्हणजे 4 तारखेच्या अगोदर 3 दिवस, 4 तारखेच्या अगोदर 3 दिवस, 3 दिवसांमध्ये हे पारायण पूर्ण होतं। बघा, संक्षिप्त गुरुचरित्र हे 7 दिवसीय करू शकता किंवा तुम्ही 3 दिवसीय करू शकता, ते तुमच्यावरती आहे। मला यावेळी स्वतःला शक्य झालेलं नाही गुरुचरित्र, त्यामुळे मी संक्षिप्त गुरुचरित्र आणलेलं आहे, म्हणजे कधीच मी तो ग्रंथ घेतलेला आहे। बऱ्याच वेळा इच्छा होती की त्याचं पारायण करावं, पण आता योग आलेला आहे, तर मी स्वतः या दत्त जयंती निमित्त 3 दिवस अगोदर हे संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे त्याचेच पारायण करणार आहे। कारण या पारायणे सुद्धा आपल्याला तेवढेच फळ मिळते, दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छासुद्धा पूर्ण होतात। खूप साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ह्या गोष्टी अवश्य पाळा आणि या गोष्टी पाळूनच पारायण करा।